केला. त्यांनी आपलं घरदार आपलं कुटुंब 2 नंबरला ठेवून महाराष्ट्राला नव्हे या तालुक्याला जिल्ह्याला महत्व दिलं. या जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न बघितली. अशा माणसाबद्दल अरे त्यांच्या नावातला ज सुद्धा उच्चारायची तुझी लायकी नाही आहे. त्यांच्या पायाच्या चपलेच्या धुळीचा एवढा सुद्धा तू नाही आहे आणि तू इतकी असली भाषा करतोस. लक्षात ठेव, लक्षात ठेव. मी काम नुसतं बोललेले आहे की समजने वाले को इशारा काफी आहे. नाही तुझ्या घरात बसून तुला चप्पले तुला पुढवून चप्पल मारणार. आमच्या भावासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत सगळ्या महिला. लक्षात ठेव, आज तू माफी मागायला तयार नाही आहेस म्हणजे तुझी अरे कसली शिक्षकाची अवलाद आहेस तू. शिक्षक हा संस्कारी असतो, समाजाला संस्कार देतो. ज्या शिक्षकाला आपल्या मुलाला संस्कार देता आले नाही त्याच्या बापाचा पण मी निषेध करते. आणि ह्या भाजप सरकारचा अरे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला प्रत्येक भाषा ही मधुर आहे आणि मराठी भाषा ही अत्यंत मधुर भाषा आहे. तुम्ही तिला जशी बोलाल तशी आहे. पण या भाजपनं या भाषेची वाट लावलेली आहे. अत्यंत खालच्या दर्जाचं भाषण करून त्यांनी प्रत्येक वेळेला अपमान केलेला आहे. महिलांचा केलेला आहे, युवकांचा केलेला आहे, नेत्यांचा केलेला आहे. आणि तुम्हाला सांगते काय आदर्श ठेवणार आहे भाजप आपल्या समोर. काय आदर्श ठेवायचा युवकाची, काय द्यायचा आदर्श. 42 वर्षाचा युवक आज आपली घाण भाषा बोलतो तर दुसऱ्या युवकांनी याचा काय आदर्श द्यायचा. या गोप्याचा मी निषेध करते. आणि लक्षात ठेव गोप्या, समजने वाले को इशारा काफी आहे हे मी काल म्हटले. पण आम्हाला जर मनात आलं तर तुझ्या घरात घुसून तुला मारणार. लक्षात ठेव. इस्लामपूर शहराच्या सगळ्या जनतेच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो त्याला. या ठिकाणी त्याला इथून पुढे माफी जरी मागितली तरी ही जनता त्याला जयंत पाटलांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला कधीही माफ करणारी नाही. एवढाच मी या निमित्तानं केलेला आहे.